नमस्कार मित्रांनो, सोप्या शब्दात या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेसमधील श्याम सरन यांनी लिहिलेल्या एडिटोरियलवर मराठीमध्ये चर्चा करणार आहोत. तर जसं की आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे, ॲज नेपाल पेंट्स इटसेल्फ इनटू अ कॉर्नर ऑन कालापानी इशू, इंडिया मस्ट ट्रेड केअरफुली. जसे की तुम्हाला माहितीच आहे की भारत आणि नेपाळचे संबंध आजकाल फारसे चांगले नाही. त्यांच्यात सीमावाद परत सुरू झालेला आहे. आधी पण होता, पण तो सुप्तावस्थेत होता. आता तो परत तोंड वर काढत आहे. त्याबद्दल श्याम सरन, जे की भारताचे पूर्व राजदूत राहिलेले आहेत नेपाळमध्ये, यांनी द इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमध्ये एक लेख लिहिला आहे. त्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. श्याम सरन, जे की आपले विदेश सचिव पण राहिलेले आहेत आणि जे की सध्या सीनियर फेलो सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च आहे आणि ते 2002 ते 2004 या कार्यकाळात भारताचे नेपाळमधील राजदूत राहिलेले आहेत. हा बघा मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर आहे नेपाळचा मॅप. इकडे उत्तराखंड, नेपाळ, सिक्कीम, इकडे तिबेटियन ऑटोनॉमस रिजन, जो की चायनाने आपल्यामध्ये सामावून घेतला आहे 1949 नंतर, आणि खाली उत्तर प्रदेश. नेपाळचा एकूण भूभाग हा 1,47,181 चौरस किमी इतका आहे. GDP PPP आणि GDP नॉमिनल या दोन्ही टर्म्समध्ये GDP गिनी, जो की उत्पन्न असमानता निर्देशांक, आणि HDI, जो की मानव विकास निर्देशांक आहे. तेथील चलन हे नेपालीज रुपी असे आहे. तर आपण त्या एडिटोरियलबद्दल आता चर्चा करणार आहोत. तर श्याम सरन सर लिहितात की जून 10ला नेपाळ हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्स, म्हणजे आपल्या इथे जशी लोकसभा आहे तसेच नेपाळमधलं जे लहान सभागृह आहे, जे लोकांचं सभागृह आहे, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्स, त्यांनी युनॅनिमसली म्हणजे एकमताने जी अमेंडमेंट आहे त्यांच्या संविधानातली ती अप्रूव्ह केली आहे. त्या अमेंडमेंटमध्ये काय आहे तर 400 चौरस किमी इतका भारताचा भूभाग हा त्यांनी नेपाळच्या हद्दीत दाखवलेला आहे. आता त्यावर वरिष्ठ सभागृहाची आणि तसेच राष्ट्राध्यक्षांची मोहर लागणे बाकी आहे. या अमेंडमेंटमुळे आता त्यांना त्यांचं पाऊल मागे घेता येणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे की संविधानात जो बदल केला जातो तो खूप एका कष्टानंतर केला जातो. त्याला वापस तसंच करणे हे खूप कठीण जाते. त्यातच जो सीमावादाचा राष्ट्रवाद नेपाळमध्ये उफाळून आलेला आहे, त्यामुळे याच्या पुढील कोणतेही सरकार तो धोका नक्कीच पत्करणार नाही. त्यामुळे ही गोष्ट फार वर पोहोचलेली आहे. हे बघा, द काठमांडू पोस्ट या वृत्तपत्राचं एक वृत्त, लोअर हाऊस युनॅनिमसली एंडोर्सेस प्रपोजल टू कन्सिडर अमेंडमेंट टू कॉन्स्टिट्यूशन टू अपडेट न्यू नेपाळ मॅप इन नॅशनल एम्ब्लेम. त्यातच त्यांनी कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा हे 3 विवादित, नेपाळच्या मते विवादित असलेले भूभाग त्यांच्यात दाखवलेले आहेत. पुढे श्याम सरन सर म्हणतात, आफ्टर द वोट नेपाळ's फॉरेन मिनिस्टर प्रदीप कुमार ग्यावाली डिक्लेअर्ड, म्हणजे तेथील विदेश मंत्री प्रदीप कुमार ग्यावाली यांनी तेथील अमेंडमेंट झाल्यानंतर असे म्हटले आहे की त्यांना डायलॉग सुरू करायचा आहे, म्हणजे त्यांना आता बातचीत सुरू करायची आहे, जेव्हा की ही परिस्थिती खूप वर पोहोचलेली आहे. द प्रॉब्लेम विल बी रिझॉल्व्ड थ्रू डिप्लोमसी. कूटनीतीने हा प्रश्न
सोडवू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. शॉर्ट ऑफ एक्सपेक्टिंग इंडिया टू एक्सेप्ट द फेट अकम्प्लाय म्हणजे जो निर्णय आधीच झालेला आहे त्याला आपल्यावर थोपवण्यात आलेला आहे, त्याला फेट अकम्प्लाय असं म्हणतात. आता जसे नेपाळने अमेंडमेंट केली आहे, तर ते असं म्हणतायत की आता हे भारताने स्वीकार करावं, जे की नक्कीच होणार नाही. आता त्यावर डिप्लोमासी किंवा कूटनीतीचा काही पर्याय उरलेला नाही. भारताने नेपाळ संबंधित जे काही प्रश्न आहे ते कूटनीतिक आणि दौरे करून सोडवायला हवेत. पण नेपाळची जी अतिवादी वृत्ती आहे, जी की आपल्याला दिसली आहे अमेंडमेंट करून, आणि आज व्हिडिओ रेकॉर्ड करतानाचीच गोष्ट आहे की नेपाळकडून भारतावर फायरिंग झाल्याची घटना पण समोर आलेली आहे. तर ही गोष्ट आता किती पुढे जाईल ते वेळच ठरवेल. ग्यावाली म्हणजे प्रदीप कुमार ग्यावाली, जे की नेपाळचे विदेश मंत्री आहेत, ते म्हणतात की आपण ऐतिहासिक मुद्द्यांवर याच्यावर बहस करायला हवी, याच्यावर गोष्ट करायला हवी. तर श्याम सर त्यावर म्हणतात की आता आपण ऐतिहासिक मुद्द्यांवरच बोलूया. तर त्यावर त्यांनी एकूण चार मुद्दे मांडलेले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत. पहिला मुद्दा, नेपाळ जो या हद्दींवर आपला क्लेम सांगतो किंवा आपला हक्क गाजवतो, तो अँग्लो नेपाळ ट्रिटी ऑफ सुगौली, जी ट्रिटी ऑफ सुगौली आहे 1816 झालेली, ब्रिटिश इंडिया म्हणजे ब्रिटिश शासित जो भारत होता तो आणि नेपाळ यांच्या दरम्यान झालेली आहे. त्यात असं सांगितलं आहे की काली रिव्हर, जिला महाकाली, शारदा अशा इतर नावांनी पण ओळखले जाते, त्याच्या पश्चिमेकडील बाउंड्री किंवा जागा ही भारताची आहे आणि त्याच्या पूर्वेकडील जागा ही नेपाळची आहे, असा करार 1816च्या सुगौलीच्या संधीमध्ये झालेला आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या नकाशावरून काली रिव्हर, द लिम्पियाधुरा, म्हणजे आता आपण पुढे बघणार आहोत लिम्पियाधुरा कुठे आहेत, त्याला एक मुख्य प्रवाह असा म्हटला आहे. या प्रवाहावरूनच दोन्ही देशात मतभेद आहेत. म्हणजे काली नदीचा उगम हा कुठे झालेला आहे आणि काली नदी ही कोणती आहे, यावर दोन्ही देशात मतभेद आहेत. पण 1879चा जो सर्वे झाला होता त्यात असं म्हटलं आहे की टिंकर पास, जो की आपण पुढे पाहणार आहोत, त्याच्या पश्चिमेकडील सगळी जागा ही भारताची आहे. हे बघा मित्रांनो, ह्या मॅपमध्ये आपण बघू शकता 1 नंबरला लिपुलेख पास आहे. ही कालापानी रिव्हरची जागा आहे. ह्या लिपुलेख पास म्हणूनच कैलास मानसरोवरसाठी जो सगळ्यात नवीन आणि सगळ्यात सोपा रस्ता आता भाविकांसाठी खुला झालेला आहे, जो की आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जाहीर केला. त्यानंतर हे सगळं प्रकरण पुढे आलं. हे कालापानी विलेज, ज्यावर नेपाळ आपला हक्क सांगतो. हा लिम्पियाधुरा पास, म्हणजे ही इथून 5 ते 1 ते 2 ही पूर्ण जागा नेपाळ आपल्या नकाशात दाखवलेली आहे. या काली नदीच्या प्रवाहावरच पूर्ण घोळ आहे. टिंकर पासबद्दल आपण चर्चा केली. टिंकर पास हा लिपुलेख पास आहे. हा टिंकर पास आहे जो की नेपाळमध्ये पडतो. याच्या पूर्वेकडील जागा नेपाळची आणि पश्चिमेकडील जागा भारताची, असं 1879च्या संधीत म्हटलं गेलं होतं. ही कालापानी रिव्हर हिच्या उगम स्थानावरून चर्चा आहे. ते पाहू शकता आपण 2-3 नद्या आहेत. कॅम्पिंग ग्राउंड, जिथे कॅम्प करून राहतात, कालापानी विलेज, यावर पण जसे की आपण पाहिले मॅपमध्ये टिंकर पास आणि लिम्पियाधुरा यांची पोझिशन नकाशात काय आहे. पुढे श्याम सर लिहितात की
As per this and later official British maps, what India claims Kali River originates from a natural spring at Kalapani. म्हणजे कालापानी जवळ असलेल्या नैसर्गिक स्रोतातून काळी रिव्हरचा उगम आहे, जो लिपुलेक पासमधून येणाऱ्या एका झऱ्याला मिळतो आणि त्याला भारत ती सीमारेषा मानतो. त्याच्या पश्चिमेकडील सगळा भाग हा भारताचा आहे आणि त्यातच हा सगळा भूभाग येतो, लिम्पियाधुरा, कालापानी आणि लिपुलेक. हे 1990पर्यंत कधीही चॅलेंज म्हणजे याला आव्हान दिलं गेलेलं नाही. कोणाकडून? तर नेपाळकडून. इनफॅक्ट नेपाळमध्ये पण ही सर्वसहमतीने हे इच्छा होती की नेपाळमध्ये भारताबद्दल या बाबतीत एक समान मत आहे. काही नेपाळी पत्रकार असा आरोप करतात की त्यावेळेला किंग महेंद्र काही बोलू शकले नाही, कारण ते भारताच्या रिॲक्शनला ते भीत होते. तर श्याम सरन सर म्हणतात, जे की कूटनीतीचे जाणकार आहेत, की हे खूप हास्यास्पद आहे, कारण ह्या सगळ्या महाराजांची म्हणजे किंग महेंद्र, राजा महेंद्र आणि राजा बिरेंद्र यांची पूर्ण राजसत्ता ही अँटी इंडिया नॅशनलिझम म्हणजे भारतविरोधी जो राष्ट्रवाद आहे, म्हणजे भारत हा मोठा भाऊ आहे जो की नेहमी विस्तारवादी धोरण वापरतो आणि आपली जागा हडपू पाहतो आहो, अशी तेथील नेपाळी जनतेमध्ये एक ज्वाला तयार करून त्यावर आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न हे राजे करत आलेले आहेत. त्यामुळे ते भारताला भील आणि असं पाऊल उचलेल असं नक्कीच नाही. पुढे दुसऱ्या नंबरच्या पॉईंटमध्ये श्याम सरन सर म्हणतात की 1950 नंतर 1947ला भारत आझाद झाल्यानंतर आणि त्यानंतर चायनाने तिबेटवर आक्रमण करून तिबेट आपल्या पंखाखाली आणल्यानंतर नेपाळ चायना बॉर्डरवर भारताच्या 17 ते 18 पोस्ट भारताने सुरक्षेच्या कारणास्तव तिथे लावल्या होत्या, म्हणजे ठेवल्या होत्या. मिलिटरी पोस्ट म्हणजे सैन्यदळ तिथे ठेवलं होतं 17 ते 18 पोस्टवर. पण 1969मध्ये तेथील प्रधानमंत्री कीर्तिनिधी बिष्ट यांनी किंग महेंद्र यांच्या निर्देशावरून इंदिरा गांधी, ज्या की तत्कालीन भारतीय प्रधानमंत्री होत्या, यांना त्या सगळ्या पोस्ट हटवायला लावल्या होत्या. आणि यात या 17-18 पोस्टमध्ये कालापानी येथे असणारी पोस्ट ही नव्हती आणि त्यावर महेंद्र यांनी सांगितलं की कालापानी ही आम्ही एक जेनेरॉसिटी म्हणजे दानशूरपणे आम्ही भारताला दिलेली आहे, कारण त्यांना चायनाकडून एक धोका आहे, त्यामुळे त्यांना ती निगराणीसाठी हवी आहे. हे पण अशक्य आहे, कारण 1962च्या चीन भारत युद्धानंतर 1969मध्ये चीनमध्ये कल्चरल रिव्हॉल्युशन चालू होते. कल्चरल रिव्हॉल्युशनमध्ये तिथे बेदम अत्याचार होत होते आणि त्यांचा सगळा जो फोकस आहे तो चायनाच्या आतल्या भागात होता. तिथे एखादी परत क्रांती घडून येऊ नये कम्युनिस्ट पार्टीच्या विरोधात. त्यामुळे इंडिया चायना बॉर्डर जास्त ॲक्टिव्ह नव्हती. जेव्हा श्याम सरन सर 2002 ते 2004मध्ये भारताचे नेपाळला राजदूत राहिले, त्यावेळेला कीर्तिनिधी बिष्ट ज्या त्यावेळेच्या प्रधानमंत्री होत्या, त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांच्या जीवनातला सगळ्यात प्राऊडेस्ट म्हणजे गर्वाचा क्षण तो होता जेव्हा त्यांनी इंदिरा गांधींना झुकायला भाग पाडले होते आणि नेपाळच्या हद्दीतल्या सगळ्या भारतीय सैन्य चौक्या त्यांना मागे घ्यायला लावल्या होत्या. त्यात त्यांनी कालापानीचा उल्लेख केला नाही. यावरूनच त्यांची या विषयाबद्दलची गंभीरता लक्षात येते आणि यात कालापानीचा आत्तापर्यंत काही उल्लेख नव्हता हे इथे लक्षात येते. पुढे तिसऱ्या पॉईंटमध्ये श्याम सरन सर म्हणतात की 1961मध्ये चायना आणि नेपाळ यांच्यात सीमा करार झाला होता, म्हणजे बॉर्डर अग्रीमेंट झालं होतं. त्याच्या आर्टिकल 1
मध्ये असं म्हटलेलं होतं की द चायनीज नेपालीज बॉर्डर स्टार्ट्स फ्रॉम द पॉईंट वेअर द वॉटरशेड बिटवीन द काली रिव्हर अँड टिंकर रिव्हर, जे की आपण आधी पाहिलं होतं, त्याच्या ट्रिब्युटरी of the Mapchu river on the one hand and the Tinker river on the other, hence it runs southeast along the watershed. म्हणजे टिंकर रिव्हरच्या पश्चिमेकडली सगळी जागा ही भारताची आहे असं चायनीज नेपाल या करारात त्यांनी दोघातच त्यांचं ठरलेलं होतं. त्यानंतर पिलर 1 असं नामकरण तिथे झालं, जो की टिंकर पास वेल ईस्ट ऑफ लिपुलेक पास. लिपुलेक पासच्या पूर्वेकडे, खूप पूर्वेकडे टिंकर पास आहे. तिथे पिलर नंबर 1 त्यांनी नेपाळ आणि चायनाच्या बॉर्डरसाठी टाकलेला होता. आता हे शासकीय कागदपत्रात असल्यामुळे बुद्धिनारायण श्रेष्ठ, जे की यांनी असं जस्टिफिकेशन दिलं आहे, म्हणजे असं कारण दिलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे की ते हे डिनाय नाही करत आहे किंवा नाकारत नाही आहे की पिलर नंबर 1 पासून सुरुवात होत आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे का पिलर नंबर 0 पासून कधी बॉर्डरची सुरुवात होते, जे की खूप हास्यास्पद आहे. नंबर 0 बॉर्डर पिलर हा कुठे आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ते त्या पिलरला कालापानी इथे आणू इच्छितात, त्यामुळे त्यांची जागा वाढेल. Given the situation in 1961, Nepal and China fixed pillar number 1 at Tinker Pass with the understanding that pillar number 0, tri-junction of Nepal, India, China would be fixed later. पिलर नंबर 0 ही चायना आणि नेपाळची बाउंड्री नसून ती एक ट्राय जंक्शन आहे, म्हणजे तिराहा आहे नेपाळ, इंडिया आणि चायना यांचा. पुढे चौथ्या पॉईंटमध्ये श्याम सरन सर म्हणतात की इंडिया आणि चायनामध्ये एक करार झाला होता 1954 मध्ये, ट्रेड अँड ट्रान्झिट बिटवीन इंडिया आणि तिबेट अँड अमॉंग द 6 बॉर्डर पासेस लिस्टेड फॉर द पर्पज लिपुलेक वॉज इन्क्लुडेड. म्हणजे इंडिया चायनामध्ये झालेल्या व्यापारी करारात लिपुलेक, जिथून आत्ताच मानसरोवरासाठी रस्ता खुला केलेला आहे, तो एक महत्त्वाचा पास असेल असे इंडिया चायना करारात स्पष्टपणे नमूद आहे. तेव्हा नेपाळी साईडकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. पहिल्यांदा यावर ऑफिशियली किंवा नेपाळ शासनाकडून 2015 मध्ये प्रतिक्रिया आली, जेव्हा इंडिया आणि चायना यांच्यात MOU म्हणजे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग वर सह्या झाल्या, जो की तिबेटियन ऑटोनॉमस रिजन आणि भारतात व्यापार वाढवेल आणि तो व्यापार लिपुलेक पासमधून जाईल. चायना आणि भारताच्या या करारात चायनाने हे स्पष्टपणे इथे नमूद केलेले आहेत की कालापानी आणि लिपुलेक पास खास करून हा भारताचा भूभाग आहे, त्यामुळे या भारताच्या भूभागातून आपण तिबेट मार्गे चायनाशी व्यापार करूया. या फॅक्ट्सचं किंवा तथ्यांचं नेपाळने खूप सिलेक्टिव्हली वापर केलेला आहे, म्हणजे त्यांना जे फायद्याचे आहे तेच त्यात तथ्य किंवा फॅक्ट्स त्यांनी उचलले आहेत आणि वापरले आहेत. त्यांना जे प्रतिकूल आहेत ते त्यांनी वापरले नाहीत. पण खरोखर आपल्याला इतकी जुनी संबंध अशा प्रकारे खाली जाऊ देता येईल का? भारत हा नक्कीच मोठा भाऊ किंवा वरिष्ठ भाऊ आहे. मोठा भाऊ हा शब्द थोडा निगेटिव्ह कॉनोटेशन याला अटॅच आहे, त्याच्यामुळे आपण वरिष्ठ भाऊ म्हणू, एल्डर ब्रदर असं म्हणू. त्यावर इतके जुने संबंध आहेत. आपले लोक तिथे जातात, तिथले लोक आपले जातात. खूप पोरस बॉर्डर आहे, म्हणजे एक आपण आपल्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गेलं तिथे चेकिंग होईल, पण गोरखपूर किंवा उत्तर प्रदेशमधून नेपाळमध्ये जाताना तिथे तेवढी चेकिंग होणार नाही, इतकं तिथे एक रस्ता आहे. तर आपण हा विषय एकदम काळजीपूर्वक हाताळायला हवा. पण जसे की म्हटले की जसा हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना एक बातमी आली आहे की नेपाळी साईड करून आपल्यावर फायरिंग झालेली आहे, जे की खूप दुर्दैवी आहे. आता भारतीय शासनाची कसोटी लागेल की या
इशूला किंवा प्रकरणाला कसं हाताळायचं त्यावर. यावर पुढे श्याम सरन सर म्हणतात की नरेंद्र मोदी जे शासन आहे त्यांनी असं गृहीत धरलं आहे की नेपाळचं जे हिंदू धर्माचा जो ऐतिहासिक वारसा आहे आणि भारताचा पण हिंदू धर्माबद्दल ऐतिहासिक वारसा आहे, तो या दोघांचा एकजूट ठेवण्याचा मुद्दा ठरेल. पण हा जो मुद्दा आहे तो ढिला पडत चाललेला आहे असं वाटत आहे. फक्त आणि फक्त ह्याच मुद्द्यावर आपल्याला अवलंबून राहता कामा नये. जेव्हा जेव्हा नेपाळ आपल्याशी चायना कार्ड खेळतो, म्हणजेच आपल्याला चायनाची भीती दाखवतो की आम्ही चायनाजवळ चालले जाऊ, तुम्ही आमच्याशी असे वागाल तसे वागाल, तर तेव्हा तेव्हा आपल्याला झुकावं लागते. त्यामुळे आपल्याला KP शर्मा ओली तेथील प्रधानमंत्री आहेत, त्यांच्याच मागे सगळं पाठबळ न टाकता तेथील जनतेत आपल्याला पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट वाढवावा लागेल. कारण तेथील जनतेत खूप रोष आहे भारताबद्दल की भारताने त्यांची जमीन बळकावली आहे. हे तेथील प्रशासनाच्या चुकीच्या माहितीमुळे त्यांनी पसरवण्यात आले आहे. त्यामुळे आपल्याला आता यापुढे काळजीपूर्वक वागावे लागेल आणि भारत नेपाळ संबंध कसे सुधारतील यावर चर्चा करावी लागेल. तर काही शंका किंवा सल्ले असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कळवा. हा व्हिडिओ इथेच थांबवूया. धन्यवाद.